से ना स्वप्ना, द लास्ट टाइम वी स्पोक आपण ऑगस्टमध्ये बोललो होतो. माझ्या डेंटल प्रोसिजरचे अपडेट्स दिलेले होते तुम्हाला. आय नो आफ्टर दॅट गणपती, दिवाळी, नवरात्र सगळं उलटून गेलं आहे. सो आय थॉट की आय शुड हॅव माय मॉम विथ मी इन दिस व्हिडिओ बिकॉज दिस टाईम मम्मा नव्हती माझ्यासोबत फॉर द डेंटल प्रोसिजर. माझे बाबा आले होते माझ्यासोबत. इट वॉज ऑन द 19th of August. वाईल द प्रोसिजर वॉज बिंग डन खूप स्कॅरी होतं ते. बट पोस्ट दॅट जे काही 8 दिवस होते रिकव्हरीचे, विच द डॉक्टर हॅड टोल्ड मी थोडंसं रिस्की असू शकतं, पेनफुल असू शकतं, काय काय त्याचे साईड इफेक्ट्स दिसतील वगैरे, दॅट माय मॉम विल बी एबल टू टेल यू प्रॉपरली. कारण मी तर अशी लाईक डिनायल डेज वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट अशी होते की हे कधी बरं होणार आहे. जस्ट अ डिस्क्लेमर, लेफ्ट साईडचं माझं जेव्हा इम्प्लांट झालं होतं इट वॉज नॉट दॅट पेनफुल ॲज कम्पेअर्ड टू द राईट वन असं आता वाटतं. बिकॉज इकडे ॲडिशनली एका हिरडीला मला बोन ग्राफ्टिंगही करावं लागलं, तेव्हा थोडीशी वाटली होती माझी. अँड आफ्टर आय केम होम, मॉम ओव्हर टू यू. नंतर काय काय घडलं पुढचे 2-3 दिवस? Yeah, of course it was painful. There was swelling on her face. She wasn't able to drink water even, whether hot, cold, whatever it is. Not even eat. So it was a big question mark. Back to pavilion. What should I feed her with? Because again there was limitation. A lot of limitations. Because that grafting was a bit scary, as she said. You should cooperate with her original this thing and be there for the next implant. Because without that implant would not be possible itself. Oh. So then back again with the ice pack and the painkillers, and again food was a problem, so with the supplements and many other things. How did my face look for the next 2 to 3 She was days? looking on like a chimpanzee. Or I'll tell you how those boxers when they get blows on the face without the guard. अर्ध फेस इथून इथे असं सुजलेला होता. She had a not double chin, double cheek rather. ओ बाय. And then of course the painkillers did help her, the ice pack did help her, and for a day or two she had to, I told her don't see your face in the mobile, neither in the mirror. But I did send a selfie to my doctor because he was like, त्यांनी इमिडिएटली संध्याकाळीच त्याच दिवशी विचारलं मला फोटो पाठव म्हणजे मला कळेल कसं वाटतंय काय. नेमकं नाही चेहऱ्यावरची सूज किंवा हे त्याच्यावर नाही त्यांना कळतं ना की रिकव्हरी किती. ही सेड की इथे इन्फ्लामेशन किंवा रॅशेस होऊ शकतात वगैरे. त्यात साईड इफेक्ट्स ही गिव्हन अलार्म, त्यांनी अलर्ट केलं फक्त की असं काही झालं तर लगेच कॉन्टॅक्ट कर, म्हणजे मग औषधं बदलून किंवा आपण काहीतरी करू शकतो. Of course it took about 4 to 5 days for all that to subside and back to normal. Reminder that you are not going to chew anything. That bone is meant for your implant, not for you to chew the food. But chewing food was out of question. All liquid diet, ॲटलिस्ट 1-1.5 महिना तरी नाहीच. म्हणजे ORS, एनर्जी डाऊन व्हायला नको. ORS होतं, ग्लुकॉन डी, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी milk 2 तासांनी काहीतरी everything. द्यायचं वेगवेगळं, as it happened with the other side of the teeth. This procedure was done on the 19th August. आणि 20 तारखेला माझ्या डॅडचा बर्थडे होता. अँड देन वी डिड आवर लिटल सेलिब्रेशन. मग ह्या लोकांनी जाऊन केक आणला, गिफ्ट्स आणले, सगळं झालं. अँड देन आय हॅड अ मेल्टडाऊन. आफ्टर द डिनर अँड एव्हरीथिंग वॉज डन, मी अशी तासभर अशी ब्रेकडाऊन झालेली की काय आय एम नॉट डुईंग एनिथिंग, आय एम दिस, आय एम दॅट. माय ब्रदर वॉज लाईक, तो कन्सोल करत होता बेसिकली, लाईक मला की ताई ठीक आहे, तू आत्ता यू आर नॉट इन अ पोझिशन, पण तू एरवी खूप काय काय करते, हे करते ते करते. आणि ऑफकोर्स थोडं मी पेनमध्ये होते, हे होते म्हटलं ही विचारी अबाउट टाईम केलं तिने तुमच्या दोघांचं चालू. त्याने वीक गणपती होते. मग थोडंसं मग टेम्पो आला. माझा एक कझिन ब्रदर आहे तर तो पण आला होता. मग आम्ही ते डेकॉर केलं, हे केलं, सगळं सेटअप केला वगैरे. राईट फ्रॉम द येस, हरताळकेच्या दिवशीच आला होता तो ॲक्च्युली. वॉज विथ अस फॉर 2 days. मग ती मजा आली बिकॉज 1 वीक प्लस होऊन गेला होता या प्रोसिजरला. थँक गॉड मला ॲटलिस्ट एक का होईना मोदक खाता आला त्या दिवशी. आय वॉज हॅपी अबाउट दॅट की गणपतीत मोदक नाही खायचा तर मग काय वगैरे. अँड देन थिंग्स वर बॅक टू नॉर्मल क्वाईट अ बिट. थोडंसं पेन गौरीचं तयारी. हां,
त्याच्यामध्ये थोडासा बराचसा वेळ गेला. म्हणजे काय करायचं प्लॅनिंग मध्ये, म्हणजे डायव्हर्टिंग युअर माइंड, डेकोर कसं काय वगैरे, रांगोळीचे पॅचेस हा बनवणं. भाई ते रांगोळीचे करायचं. पॅचेस वॉज अन ॲडव्हेंचर. म्हटलं. श्रावणाच्या दरम्यानपासून सुरुवात केली होती. सो आय did see a lot of tutorials of this ready-made rangoli patches that you do on the plastic sheets or overhead projector sheets. तर त्याचं मी बनवायला थोडी सुरुवात केली होती. देन आय थॉट की चला दिवाळीपर्यंत पुरेल असं प्रत्येक ओकेजनसाठी आपण बनवूया. सो आय गॉट बिझी इन दॅट. ऑफकोर्स साईड बाय साईड क्लासेस वगैरे होतेच. त्या पावसाने इतका गोंधळ हो. घातला, ते पॅचेस आम्हाला बाहेर ठेवता झाल्या नाही. हो आणि गणपतीपुढे फुलाचीच रांगोळी. आणि आता असं कळलं की ती रांगोळी घालण्यात पॉईंट नाही, हे पॅचेस वापरावे, छान आहेत तोपर्यंत, आणि फुलांचीच रांगोळी घालायची. हो फ्लावर्सची रांगोळी यावेळेस ते केलं होतं आम्ही. अँड देन दिवाळी वॉज फॅन्टॅस्टिक. दिवाळीत पण अगेन आम्ही फटाके उडवत नाही, त्यामुळे फटाके बघतो बिग नो. अँड देन माय दिवाळी वॉज डन इन अ रॉयल वे. मला माझ्या भावानी टॅब गिफ्ट केलं, विच वॉज अ लॉंग टाइम पेंडिंग. इट वॉज व्हेरी मच ड्यू. या इट वॉज ड्यू. या आमचं असं थोडंसं डिस्कशन चाललेलं की टॅब लॅपटॉप. देन आय रिअलाइज की मला लॅपटॉपची एवढी गरज नाही आहे. द काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑर द वर्क दॅट आय डू ऑनलाईन. सो वी सेटल्ड ऑन अ टॅब. ओव्हरऑल अपडेट हे आहे की ऑल द इम्प्लांट्स एव्हरीथिंग इज डन नाव. अँड नाव दिस इज वी आर लास्ट लॅप ऑफ द विनिंग पॉइंट. वी आर इन नोव्हेंबर. एक चेकअप अँड देन आफ्टर दॅट इन डिसेंबर व्हॉट डिड ही से? You will take an X-ray, scrap out and see whether it is scrap out and then give a small incision to find out whether it is fixed properly or not. No, it won't be that. I hope so. And then of course that will again healing require 1 or 2 days. Till then he'll be ordering the implants. Yeah. It will take time. Yeah. I mean the teeth. I'm going to say the implants are already there. Yeah, the placing of the teeth on place. those implants to give a final facial look. And that is how we say 3, 2, 1 go. Did ask me की तुला डेंचर दिलं नव्हतं राईट साईडचं, तेव्हा विचारलेलं त्यांनी मला की जसं राईट साईड लेफ्टला दिलंय हां तर राईट साईडचं देऊ का तुला डेंचर किंवा काय. म्हटलं नको. आणि तो राईट साईड नाही, फुल डेंचर. हा म्हणजे तुला हवंय का फॉल्स टीथ रादर फॉर द कॉस्मेटिक पर्पज. मी म्हटलं नाही. मी तेव्हा कसं माझ्या कझिनचं लग्न होतं, वेकेशन वॉज देअर, वी वर गोइंग टू ट्रॅव्हल अँड स्टफ, आणि राईट साईडचे दात होते अजून, ते काढलेलं नव्हतं, काही नव्हतं. सो इट वॉज एस्थेटिकली इट वॉज नेसेसरी आणि प्रॅक्टिकल पण होती ती गोष्ट. बट ही डिड से वन थिंग की जर ते हे डेंचर घातलं असतं ना, तू आत्ता जितकी बोलू शकते थोडी You would not be comfortable in eating and speaking both. No doubt. Without the teeth, she is finding it very difficult to speak. She gets very much tired. बट ते इनिशियली खूप झालं मला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वगैरे. आणि आय यूज टू फील की हा पार्ट स्वेल होतं का काय आतून. ऑल्दो इट वॉज नॉट विजिबल फ्रॉम द आउटसाईड. माझ्या डेंटिस्टनी पण हे मला विचारलं की बरेच महिने झाले वरच्या साईडला काही नाही आहे, दात काही नाही आहेत वगैरे, तर मग काही तुला ऑकवर्ड नाही ना झालं. म्हटलं नाही, मी एक तर घराबाहेर जात नाही कुठे, फ्रेंड्ससोबत भेटणं, सोशलाइज करणं काही नाही. जे काही माझे स्टुडंट्स घरी येतात किंवा हुएवर नेबर्स वगैरे सगळ्यांना माहिती आहे. And they have gotten now used to it. They also have learned to exactly get accustomed with her speech. Yeah, स्पीच पेक्षा सुद्धा ती दिसायला ऑड दिसतंय आणि फेसचं हे थोडंसं चेंज झालंय, काय झालंय. तर म्हटलं नाही, त्यांनी काहीच असं ऑड वेगळा रिमार्क वगैरे नाही दिला. सो आय थिंक In fact, the students only, maybe they were kids, but they were only the first one to say, ताई ठीक आहे ना, आम्हाला कळतंय ना तू काय बोलतो ते, आम्हाला कळतंय ना, आम्हाला माहिती आहे तू काय आहेस. हो, वाय यू आर बॉदर्ड. म्हणजे असं डोंट फील समथिंग डिफरंट लाईक असं. कसं होतं, इंग्लिश मराठी हिंदी तर आपण यूज टू आहे बोलायला किंवा हे. वेन आय ऑल्सो टीच जर्मन, सो ते काही जर्मनचे प्रोनाऊन्सिएशन्स विदाउट द टीथ और ते थोडं प्रॉब्लेम होत होता वाईल आय वॉज डिक्टेटिंग, और एस्पेशली ऑनलाईन क्लासेसला. बिकॉज ऑनलाईन क्लासेसला आधीच तुम्हाला थोडंसं मोठ्याने बोलावं लागतं. यू गेट मोर एक्झॉस्टेड दॅन इन पर्सन अ लिटल बिट, इज वॉट आय हॅव ऑब्झर्वड. तर मी तेव्हा पण विचारायचे त्यांना की तुम्हाला कळलं आहे का स्पेलिंग, कळलं आहे का प्रोनाऊन्सिएशन, अदरवाईज आय टेक्स्ट अँड सेंड यू वगैरे. अँड last week itself I was talking to her, and that's when I realized की अच्छा आता दिवाळी संपली. दिवाळी was in October, we are in the November. at the beginning of November. ह्याचा अर्थ शेवटचे 2 महिने राहिलेत माझ्या दाताच्या वनवासाचे. लाईक होल कॅलेंडर इयर I have lost or wasted on this. I mean celebration of Christmas to celebration of New Christmas. Year. आता काय
So I did tell her that I deserve a big party after all this is finally done. Today you get all the teeth. Yeah. Teething baby. Maybe only we four. We do not want anybody with us. Because we know the happiness, we know the sorrow within us only. The pain and But as it is said, that sharing good things are always nice. बट आपले पेन्स कोणाला सांगून आपले पेन्स कमी होत नाही. वी आर mocked at. हो. If you near and dear who realize and they don't console but they feel considerate. They They're show the empathetic. concern about They're it. empathetic, but it's like there are a group of people who are the other side of the coin who are like अरे एवढंच तर आहे, अरे एवढंच तर आहे नसतं. when you go through it तुम्हाला समजेल. one last thing, थोडंसं मी डाऊन झाले होते मध्यंतरी about my work and I'm not ashamed to share this, like, because you all are my well It's a fact. wishers. And in everybody's workplace or anywhere, these ups These and downs these are ups always and going downs to be happen, there. did happen. So the thing was like, yeah, I was facing some issues with my work, with my classes, and with some Absence of students. students and Absence, not I attending would not say properly. absence, yeah, irregularity थोडंसं किंवा I don't know what it was. It kept on happening a couple of times, like, and one day I just got triggered, and after completing my class, so that evening I just came downstairs and I was like, Mom, I'm shutting down with my classes. I was like, what happened? He's like, I'm sitting there, kids are not coming nor are they informing. आज आले तर उद्या नाही, उद्या आले तर परवा नाही. They don't complete their work and stuff like that. It happened with a lot of kids. Like, I'm not saying की पर्टिक्युलर क्लासमधले किंवा पर्टिक्युलर वर्गातले किंवा सब्जेक्ट किंवा काय. And then she was like, what will you do? म्हटलं माहीत नाही मला. I'll just finish with this academic year and then I'll see what to do. काहीतरी बघते वेगळं आणि असं सगळं. But then she did sit me down and give me some tips ki why are you losing patience or just wait it out. She did even remind me that you started your tuitions with only 2 students. तेव्हा तर you were chill about it. Actually, at that time also I was like, Mom, have I done a mistake by quitting my job? Although my plan B was in place. पण काय? But then slowly the number of students started going up and I'm doing quite well than what I was doing previously, no doubt. But then now again in the second semester now things have picked up. I'm looking forward to just ending my dental treatment and being back to normal again very soon. That's it for this video. Do you want to say any parting words? I just wish everybody a very good luck, and nobody has a year like this henceforth in their life. I know. Things have passed, let it be past, be in the present and hope for the better future. That's all. So thank you for watching this video. Like, share, comment, subscribe, give your feedback in the comments, and I'll hope to see you in my next video very soon. Bye bye. Bye.